नमस्कार. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी संजीवनी लहासे स्वागत करते. इयत्ता 8वीचा स्टॅटिस्टिक हा चॅप्टर, यातील पार्ट 2 या भागामध्ये आपण सब डिवायडेड बार डायग्राम और ग्राफ म्हणजेच विभाजित स्तंभालेख पाहणार आहोत. या विभाजित स्तंभालेखात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते आणि त्यावरून त्या घटकांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. We can compare information in data by a subdivided bar diagram. In a subdivided bar diagram, information of 2 or more constituents is shown by part of a single bar. सबडिवायडेड बार ग्राफवरील पुस्तकातील प्रॅक्टिस सेटमधला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे ग्राफ आपल्याला दिसतो आहे. यामध्ये उजव्या कोपऱ्यात स्केल दिलेली आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 200 रुपीज. ब्लू कलरमध्ये आपल्याला सेविंग्स इन एप्रिल दाखवलं आहे. ऑरेंज कलरमध्ये सेविंग इन मार्च. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर वुमन्स आहेत, वाय ॲक्सिसवर सेविंग्स इन रुपीज दिलेले आहे. यामध्ये 5 बार आपल्याला काढून दिलेले आहेत. प्रत्येक बारमध्ये तुलनात्मक अभ्यास केलेला आपल्याला इथे दिसतो आहे. सेविंग्स इन एप्रिल, सेविंग्स इन मार्च या महिन्यातला. यावर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत. स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? तर ही आहे आपली विभाजित स्तंभालेख म्हणजे सबडिवायडेड बार ग्राफ. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल? द सेविंग्स ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल इज. वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल म्हणजे ब्लू कलरचं मार्किंग, आणि ब्लू कलरचं मार्किंग आपलं आहे 600 पर्यंत. म्हणजे द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल इज 600 रुपीज. त्यानंतर तिसरा प्रश्न, हाऊ मच इज द टोटल ऑफ सेविंग्स ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल? द टोटल सेविंग्स ऑफ सरोज इन मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल इज. सरोज इन मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल इज 800 रुपीज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मच मोर is the total saving of Savita than total savings of Megha? The total savings of Savita is 1000 rupees and that by Megha is 500 rupees. Therefore, difference is 500. The total savings by Savita is 500 rupees more than that of Megha. शेवटचा प्रश्न, हुज सेविंग इज इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट? कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? तर मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. द सेविंग्स ऑफ मेघा इज द लिस्ट इन द मंथ ऑफ एप्रिल. ब्लू कलरचं मार्किंग आणि ते सगळ्यात कमी आहे म्हणजे 200. The savings of Megha is the least in the month of April. आपण या प्रॅक्टिस सेटमधील पुढील प्रश्न पाहणार आहोत. यामध्येही आपल्याला सबडिवायडेड बार ग्राफवर आधारितच प्रश्न असणार आहे. द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड 5th to 8 in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. आता इथे त्यांनी स्केल दिलेला आहे. ऑन वाय ॲक्सिस इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. स्टँडर्ड 5th, 6th, 7th, 8th हे पहिल्या रोमध्ये दिलेलं आहे. सेकंड रोमध्ये बॉईज आहे, थर्ड रोमध्ये गर्ल्स आहे
आणि लास्ट रोमध्ये या सर्वांची टोटल केलेली आहे. मग ती टोटल आपल्याला करायची अगोदर आधी आपण टेबल पूर्ण करून घेणार आहोत. 34 + 17 = 51. त्यानंतर 26 + 14 = 40. 21 + 14 = 35. 25 + 20 = 45. अशा प्रकारे आपण या टेबलची टोटल कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला ग्राफ काढताना आधी एक्स आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून घ्यावं लागणार आहे. एक्स ॲक्सिसवर सर्व डिव्हिजन्स आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर वाय ॲक्सिसवर जी टोटल आहे आपली सर्वात हायेस्ट टोटल जी आली आहे बॉईज आणि नंबर ऑफ गर्ल्सची ती 51. त्या 51च्या पुढे म्हणजे आपण 60पर्यंत मार्किंग या ग्राफवर वाय ॲक्सिसवर करून घेतलेली आहे. स्केल घेताना 1 सेंटीमीटर = 10 स्टुडंट्स घेतलं आहे. गर्ल्ससाठी आपलं ऑरेंज कलरचं मार्किंग आहे आणि बॉईजसाठी आपलं ब्लू कलरचं मार्किंग इथे असणार आहे. अशा पद्धतीने पहिला आपला 5th स्टँडर्डचा बार काढताना पहिल्यांदा आपण टोटल 51 म्हणजे 50च्या पुढे वरची एक रेषा ही ग्राफवर काढून घेणार आहोत. त्यानंतर सेकंड जे आहे 6th स्टँडर्ड 40पर्यंत ही लाईन आपण 6th स्टँडर्डची टोटल बार काढून घेणार आहोत. 1 सेंटीमीटरचं ते पण आपण एक्स ॲक्सिसवर मेजरमेंट घेतलेलं आहे. त्यानंतर 7th स्टँडर्ड 35पर्यंत बार आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर 8th स्टँडर्ड 45पर्यंत 40 आणि 50च्या मधली लाईन म्हणजे 45पर्यंत हा बार आपला काढून झालेला आहे. आता ब्लू कलरचं मार्किंग बॉईजसाठी आहे. तर या मार्किंगमध्ये पहिला जो 34 आहे म्हणजे 30 + 4 लाईन ग्राफवर आपण काढताना 30 + 4 लाईन्स आपल्यावरती येणार आहेत म्हणजे 34पर्यंत. त्यानंतर 6th स्टँडर्डच्या बॉईज आहे आपला 25 आणि त्याच्यावरती एक लाईन म्हणजे 26. त्याच्यानंतर 7th स्टँडर्डमध्ये बॉईज येणार आहेत 21 20 आणि त्याच्यावरती एक लाईन. त्याच्यानंतर 8th स्टँडर्डमध्ये 25 20 आणि 30च्या मधली जी लाईन आहे 25ची तिथपर्यंत आपलं बॉईजचं मार्किंग येणार आहे. ब्लू कलरचं मार्किंग तिथपर्यंत आलेलं आहे. आणि रिमेनिंग जो पार्ट आहे ऑरेंज कलरचा तो आहे गर्ल्ससाठी. म्हणजे अशा प्रकारे सबडिवायडेड बार ग्राफ आपला पूर्ण झालेला आहे. विभाजित स्तंभालेख म्हणजेच काय तर विभाजित स्तंभालेखात आपण 2 किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते. इथे आपले 2 घटक आहेत. 2 घटक कुठले आहेत तर बॉईज आणि गर्ल्सचे. तर या 2 घटकांची माहिती आपण एकाच बारमध्ये एकाच स्तंभात दाखवलेली आहे आणि या घटकांचा तुलनात्मक आपण अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण पर्सेंटेज बार ग्राफ पाहणार आहोत. धन्यवाद.